सध्या मुंबईमध्ये कबूतरखान्यांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे आणि त्या संदर्भात काहींनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। कोणी काय म्हटलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम, सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या, हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। कबूतरखान्यांसंदर्भात 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिन्याभरात अहवाल बीएमसीला सादर करेल। हायकोर्टाची माहिती, तर पुढील सुनावणी ही 4 आठवड्यांनंतर होणार। लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, जिथे मनुष्य वस्ती नाही तिथे कबूतरखाने बनवू। महापालिका निवडणुकीमुळे काहींचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, कबूतरखान्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता ठराविक जागा या ठिकाणी कबूतरांना खाद्य घालण्यासाठी द्यावी, राज्य सरकारची कोर्टात भूमिका। सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये अटी शर्तींसह खाद्य देण्याची बीएमसीची तयारी। उच्च न्यायालयाची सुनावणी पार पडल्यानंतर जैन समाजाची बैठक, कबूतरखान्यांसंदर्भात जैन समाजातील प्रमुख मंडळी एकत्रित येत पुढील भूमिका ठरवणार। राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे ललित गांधी यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचंही आंदोलन, पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। जैन समाज माझ्यासोबत, कबुतरांसाठी मी मरायला सुद्धा तयार। 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार, जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, जैन मुनींचा यू-टर्न। कबूतरखान्यांच्या प्रश्नावर बोलताना वेळ पडल्यास हाती शस्त्रही घेऊ अशी भाषा जैन मुनींनी केली होती।